नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. जगात आज 5व्या स्थानावर असलेल्या भारताने भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला मोठा वारसा दिला आहे. तेव्हा नवीन भारताला सृजनाच्या दिशेने नेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहाय्य करूया अशी भावनिक साद राजकीय विश्लेषक प्राचार्य संगीत रागे यांनी घातली आहे. ठाण्याच्या आयोजित 37व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचं उद्घाटन सोमवारी संगीत रागी यांच्या हस्ते सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानात झालं. त्यावेळी आझादी का अमृत महोत्सव हे व्याख्यानमालेतील पहिले पुष्प त्यांनी गुंफलं. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आणि सचिव शरद पुरोहित व्यासपीठावर उपस्थित होते. तर श्रोत्यांमध्ये मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजय देशमुख, माजी उपमहापौर सुभाष काळे, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, डॉक्टर राजेश मडवी, विद्याधर वैशंपायन, प्राचार्य कीर्ती आगाशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. व्याख्यानमालेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना प्राचार्य रागनी यांनी प्राचीन ते अर्वाचीन भारतातील स्थिती उलगडताना अखंड भारताच्या नवाकाशात उल्लेख करून विविध दाखले दिले. त्याचबरोबर ही भूमी देवदूतांच्या अवतारांची नसून साक्षात देवींची भूमी आहे. पूर्वी भारताच्या सीमा कंधार ब्रह्मदेशपर्यंत जात होत्या. अशा जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे. अनेक साम्राज्य संस्थाने या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रीतिरिवाज असले तरी याच विविधतेत भारताची एकता सामावलेली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांस्कृतिक सामाजिक न्याय, स्वदेशीचा आग्रह आणि जागतिकीकरणात देशाला नवी दिशा दिली आहे. तेव्हा नवीन भारताला सृजनाच्या दिशेने नेण्यासाठी त्यांना सहाय्य करूया अशी साद प्राचार्य रागी यांनी यावेळी भारतीयांना घातली आहे. आजादी का अमृत काल जो हम मना रहे हैं उसके बारे में, यह भारत का अमृत काल नहीं है। यानी कि आज जो कुछ हम बात कर रहे हैं, हम उस भारत के बारे में बात नहीं कर रहे हैं जिसके बारे में कभी महर्षि अरविंद ने लिखा कि सनातन धर्म और भारत दोनों एक दूसरे। तो ये समय है कि हम 75 वर्षों में हमने क्या यात्रा की है उसका एक विश्लेषण करें और उस विश्लेषण में दो हिस्से आते हैं, क्या हमने प्राप्त किया, क्या हमने खोया, क्या हमारे आने वाले दिनों में हमारी चुनौतियां क्या हैं। वास्को डिगामा कोई दरिद्र भारत के लिए नहीं खोजने निकला था। कोलंबस कोई दरिद्र भारत ढूंढने नहीं निकला था। हम एक संपन्न राष्ट्र थे। लेकिन जब 1947 आता है, 1947 आते आते दुनिया की जीडीपी में हमारा मात्र 3% हिस्सा रह गया था। हम इस बात पर लौटेंगे। 1947 में हमें आजादी मिली, हमने गणतंत्र का रास्ता चुना और इन 75 वर्षों में कुछ बुराइयां, कुछ कमियां, इन सबके बावजूद हमने अपने गणतंत्र और लोकतंत्र को जिंदा ही नहीं रखा है। समय के साथ यह और मजबूत होकर के निकला है और प्रखर होकर के निकला है। जिसको बलवा कहते हैं, भीड़ तंत्र कहते हैं, वो अमेरिका के अंदर देखने को मिला है। और हमारे यहाँ जब भी कोई चुनाव हारा है, सहर्ष वो जाकर के, यदि विधानसभा का हो तो राज्यपाल को जाकर के अपना त्यागपत्र सौंप देता है। यदि केंद्र में सरकार कोई प्रधानमंत्री हारता है तो 2 मिनट नहीं लगता है, इलेक्शन का रिजल्ट आता है, उसके संध्या काल में जाकर के राष्ट्रपति को। लेकिन ट्रंप 12 फूट लांब आणि 22 किलो वजनाचा इंडियन रॉक पायथन उर्फ अजगर याला वागळे इस्टेटमधून सर्प बचावकर्ते अमन सिंग, संकेत भांगरे, सौरभ तिवारी यांनी वाचवलंय आणि रविवारी ठाणे वन विभागाला सूचना देऊन ग्रीन झोनमध्ये सोडला आहे. ठाण्यातील वागळे परिसरामध्ये सर्व बचाव
ठाण्यातील वागळे परिसरामध्ये सर्प बचावकर्ते अमन सिंग, संकेत भांगरे, सौरभ तिवारी यांनी 22 किलोचा इंडियन रॉक पायथन रेस्क्यू करून जंगलामध्ये सोडला आहे. म्हणजेच ग्रीन झोनमध्ये सोडला आहे. इंडियन रॉक पायथन याला रिलीज केले. विशेष म्हणजे हा थंडीमध्ये बाहेर पडतो. सर्पमित्रांनी सांगितलं की ठाण्यामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा इंडियन रॉक पाहायला मिळाला आहे. त्याचं कारण असं की ज्यावेळी यांना जंगलामध्ये काही खायला भेटत नाही त्यावेळेस हे खाली उतरतात आणि उंदीर किंवा दुसऱ्या प्रकारच्या जनावरांचा भोजन करण्यासाठी ते वापर करतात. त्याकरिता ते खाली उतरले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ये एक्चुअली नॉन वेनमस स्नेक है और ये एक टाइप का कंस्ट्रक्टर है जो मोस्टली जो अपने प्रे को पकड़ता है ना तो उसका ना दम घुट के मीन्स कंस्ट्रक्ट करके मारता है उसको. और ये शेड्यूल 1 में आता है. जो प्रोटेक्शन अपने इंडिया में लायंस टाइगर्स को है ना सेम प्रोटेक्शन ये इंडियन रॉक पायथन को प्रोवाइड किया गया है. हा आपल्याला वागले स्टेटमध्ये भेटला. ह्याला आपल्या मराठीमध्ये अजगर या इंग्लिशमध्ये इंडियन रॉक पायथन म्हणतात. हा खूप रेअर आहे, खूपच रेअर आहे. मला हा दुसऱ्यांदा भेटला असेल एवढ्या वर्षानंतर. हां, फॉरेस्ट डिपार्टमेंटला अपडेट दिलं आहे. त्यांनी सांगितलं की मोस्टली एक असं नॉक्टर्नल असतात जे रात्री ॲक्टिव्ह होतात. तो ह्याला आज रात्री रिलीज करणार आपण. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना. मजा काय त्या? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. शिवसेना आणि युवासेना यांच्या सहकार्याने ओवळा माजिवाडा विधानसभा क्षेत्र आणि आसपासच्या परिसरातील बेरोजगार युवक युवतींसाठी माजी उपमहापौर व ओवळा माजिवाडा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख नरेश मणेरा आणि महायुवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 14 जानेवारी रोजी घोडबंदर रोड विभागामध्ये एका भव्य महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. घोडबंदर रोड विभागातील आनंदनगर कावेसर येथील न्यू होरायझन स्कॉलर स्कूल येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणाऱ्या महारोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील सुमारे 50 कंपन्या, बँका, आस्थापना संस्था सामील होणार आहेत.
नामवंत कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत. तर महारोजगार मेळाव्यामध्ये 10वी ते पदवीपर्यंत आणि त्यापुढील इंजिनिअरिंग, MBA, टेक्निकल इत्यादी उच्च शिक्षण घेतलेल्या तसेच कुशल अकुशल फ्रेशर्स व अनुभवी बेरोजगारांसाठी पात्रतेनुसार विविध नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून मेळाव्याच्या ठिकाणी सहभागी कंपन्या आस्थापनांतर्फे बेरोजगारांच्या थेट मुलाखती घेऊन त्यांना ऑन द स्पॉट नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. या संदर्भातील माहिती माजी उपमहापौर नरेश मनेरा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तुम्ही जसं म्हणाले का कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि मध्यंतरी तुम्ही बघितलं असाल का महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या कंपन्यासुद्धा गुजरातला गेल्या. तर अशा वेळेला कोणीतरी त्यांच्या मागे उभं राहावं, कोणीतरी ह्या सर्व युवक आणि युवकांना नोकरीची संधी उपलब्ध होऊन द्यावी म्हणून उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आणि जास्तीत जास्त कशा लोकांना कसं काय नोकऱ्या मिळवून देऊ या दृष्टीने आमचे प्रयत्न राहणार आहेत. जवळजवळ 50 कंपन्या आत्तापर्यंत आमच्याकडे नोंदणी झालेल्या आहेत आणि त्यांनी त्यांचे किती पे स्केल असणार आहे याचीसुद्धा यादी दिलेली आहे. त्या कंपन्या त्यांना कुठल्या प्लॅन्टवरती कुठल्या ठिकाणी नोकऱ्या देणार याचीसुद्धा आम्हाला माहिती दिलेली आहे. आणि आत्तापर्यंत जवळजवळ माझ्याकडे आजच्या घडीला 1,500च्या वरती नोंदणी झालेली आहेत आणि साधारण 4,000 जर तुम्हाला मी विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा. www.nageshmanera.com आहे आणि दुसरी जी शिवसेना ची जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जर लोकांनी जर नोंदणी केली तर जास्तीत प्रतिसाद मिळेल. आणि मी हे पण सांगू शकतो ज्या लोकांना कुठल्या कारणास्तव त्या लिंकवर जाऊन ऑनलाईन जर त्यांना हे करता येत नाही तर त्यांनी डायरेक्ट जरी आले तरी आम्ही त्यांना फॉर्म उपलब्ध करून देऊ आणि डायरेक्टसुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येतील. राबोळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोलबाड नाक्यावरती व्यापाऱ्याला ठार मारण्याच्या उद्देशाने फायरिंग करून त्याला जखमी करून 2 जण बाईकवरून पळून गेले होते. या गोळीबारात व्यापारी चेतन ठक्कर याच्या पोटात गोळी लागली होती. त्यात व्यापाऱ्याची प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्याला वाचवलं. हे पळालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत होते. त्यानंतर 5 जानेवारी 2023मध्ये राबोळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरफोडीचा गुन्हा घडला. या घरफोडीच्या गुन्ह्याबाबत पोलीस उपायुक्त गणेश गवाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांनी राबोळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांना त्याप्रमाणे सूचना दिल्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र गुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोगडे व त्यांच्या टीमने घरफोडीच्या गुन्ह्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. या शोधादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा रफिक मेहबूब शेख उर्फ रफिक बाटला 40 वर्षीय इसमाने केला असून याचा धंदा भंगार खरेदी विक्री असा होता. तर जुम्मा मशीदच्या मागे राबोडी रमेश कुवर राम वय 30 वर्षे याचा धंदा रिक्षाचालक असून तो कॅसरमेल ठाणे येथे राहतो. तर अंजुमन इब्राहिम शेख याचं वय 40 असून याचा धंदा टांगेवाला आहे. यावरून त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांना घरफोडी केल्याची कबुली देखील दिली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 4,500 रुपये रोख रक्कम हस्तगत केली. तर घरफोडीच्या गुन्ह्यात रफिक आणि रमेश यांच्या घराची झडती घेतला असता त्यामध्ये 2 रिव्हॉल्वर व 2 जिवंत काडतुसं सापडली आहेत. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी किराणा व्यापारावरती त्यांच्याकडील रोख रक्कम लुटण्याच्या उद्देशाने फायरिंग केल्याची कबुली दिली आहे. 2022 रोजी पोलीस स्टेशन राबोडी या ठिकाणी घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता. त्या घरफोडीचा गुन्ह्याचा तपास करताना राबोडी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल दयानंद नाईक यांना संशयित आरोपींबद्दल माहिती मिळाली. त्या संशयित आरोपींना चेक करण्यासाठी आरोपी रफिक मेहबूब शेख उर्फ रफिक बाटला आणि आरोपी रमेश कुंवर राम यांच्याकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांच्या घराची घरजडती घेतली असता त्यांच्या घरामध्ये 2 पिस्टल आणि 2 राऊंड्स संशयितरित्या मिळाले. या तपासादरम्यान ही बाब लक्षात आली की याच प्रकारचा जे राऊंड मिळालेला होता त्याच प्रकारचा राऊंड 1 वर्षापूर्वी म्हणजे 5 फेब्रुवारी 2022 रोजी पोलीस स्टेशन राबोडी या ठिकाणी 307 आणि 325 आर्म्स ॲक्ट याच्यानुसारचा गुन्हा दाखल होता.
त्याच्यामध्ये अशा प्रकारचा राऊंड मिळाला, म्हणून त्या आरोपींना त्या जुन्या 307च्या अटेम्प्ट टू मर्डरच्या गुन्ह्याच्या अनुषंगानं विचारपूस केली. त्या विचारपूसमध्ये आरोपींनी कबुली दिली की मागचा गुन्हाही त्यांनी केलेला आहे. मग त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याची हकीकत माहिती करून घेतली असता आरोपींनी कबुली दिली की यातील आरोपी रमेश कुंवर राम हा बाईक चालवत होता. पाठीमागे बसलेला आरोपी रफिक मेहबूब शेख उर्फ रफिक बाटला यांच्याकडे पिस्टल होतं. यांनी आरोपीवरती फायरिंग केले आणि ते पळून गेलं. तसंच हा पूर्ण कट रचून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. यातील जे जखमी आहे 307 मधील ज्यांच्यावरती फायरिंग झालेलं होतं नाव चेतन ठक्कर, ते चेतन ठक्कर यांच्यावरती फायरिंग करणारे आरोपी त्यांची पूर्ण मुवमेंट सांगण्यासाठी तिसरा आरोपी अंजुम शेख यांना टीप दिलेली होती, माहिती दिलेली होती. या तिघांनी कट रचून तो पूर्वीचा अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केलेला होता. तो गुन्हा घडण्यामागचा उद्देश त्यातील फिर्यादीचा मुलगा हे त्यांच्या किराणा मालाच्या दुकानातून कॅश घेऊन चाललेले होते. कॅश लुबाडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर फायरिंग करण्यात आलेलं होतं. मात्र फायरिंग झाल्यानंतरही जखमी त्या ठिकाणी थांबले नाही आणि तसेच घरी त्यांच्या बाईकवरती गेले. त्याच्यामुळे ते प्रॉपर्टी लुबाडण्याचा उद्देश त्यांचा सफल झालेला नव्हता. या गुन्ह्यामध्ये आम्ही ते वेपन जप्त केलेले आहेत, त्याच्यासोबत राऊंड जप्त केलेले आहेत. घरफोडीचा गुन्हा करताना जे कॅश चोरीला गेलेली होती ती कॅश आणि तसेच 2 बांगड्या सोन्याच्या जप्त केलेल्या आहेत. गुन्हा करताना वापरलेली होंडा सिटी कार ही देखील जप्त केलेली आहे. त्या कारमध्ये घरफोडीच्या वेळी वापरण्यात आलेली कटावणी ते हत्यारही जप्त करण्यात आलेलं आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कलम वाढ करण्यासाठीचे आम्ही प्रपोजल्स तयार करत आहोत. सर, या आरोपींच्या मागवरती अगोदर काही गुन्हे दाखल? बरोबर, आरोपींवरती ठाणे शहरात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.